नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण या व्हिडिओमध्ये प्रथमच ज्या विद्यार्थ्यांसाठी ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात, शिष्यवृत्ती एक्झाम्स असतात, या शिष्यवृत्ती एक्झामच्या संबंधी असणारी जी डिटेल्स आहे किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती परीक्षांसंबंधीची माहिती नसते, म्हणून असे विद्यार्थी त्यांच्याजवळ असणारा जो टॅलेंट आहे तो टॅलेंट सुद्धा ते वापरू शकत नाही. म्हणूनच आपण आपल्या मॅथ्स एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अशा या शिष्यवृत्ती योजनांपैकीच अशी एक परीक्षा की ज्याला आपण NMMS एक्झाम म्हणतो, की जी इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी 8th स्टँडर्डच्या स्टुडंटसाठी ही जी NMMS परीक्षा आहे, NMMS, मुळातच या परीक्षेचा जो लॉंग फॉर्म आहे, आपण राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी असणारी ही योजना आहे. तर पहा इथं तुम्हाला आताच्या पेजवरती आपल्याला डेस्कटॉपवरती दिसतंय की NMMS परीक्षा संपूर्ण माहिती. आपण या व्हिडिओमध्ये या परीक्षेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या परीक्षेसाठी पात्रता काय आहे, ही परीक्षा कोण देऊ शकतो, या परीक्षेमधून आपल्याला बेनिफिट्स कोणते आहेत, या सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. तर ही NMMS परीक्षा जी आहे ती राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी असणारी शिष्यवृत्ती योजना ही आहे. आता या योजनेमधून विद्यार्थ्यांना नेमका काय फायदा होणार आहे, की जशी आपल्या रेग्युलर ज्या स्कॉलरशिप एक्झाम्स असतात त्याच पद्धतीने बरेचसे जे ग्रामीण भागातील विद्यार्थी असतात, की ज्यांचं उत्पन्न कमी असतं, गरीब कुटुंबातील जे विद्यार्थी असतात, असे विद्यार्थी आपल्या स्कूलमधून किंवा शालेय जीवनापासून त्यांच्यामधील असणारा टॅलेंट असूनही ते वंचित राहतात घरातील असणाऱ्या आर्थिक अडचणींमुळे. म्हणून असे विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित होऊ नये, ते प्रवाहात राहावेत, म्हणून साठी ही इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी असणारी जी शिष्यवृत्ती योजना आहे, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये त्याचा जो लॉंग फॉर्म आहे NMMS चा, तो नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम एक्झाम अशी ही परीक्षा आहे. आता या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना जर या परीक्षेमध्ये ते क्वालिफाय झाले तर विद्यार्थ्यांना लगातार 5 वर्षांसाठी, म्हणजे 8th स्टँडर्ड, 9th स्टँडर्ड, 10th स्टँडर्ड, 11th स्टँडर्ड अँड 12th स्टँडर्ड, म्हणजे 8वी पासून 12वी पर्यंत या विद्यार्थ्यांना एकूण 60,000 रुपये शिष्यवृत्ती मिळते. म्हणजेच काय, तर गव्हर्नमेंटच्या माध्यमातून, विशेषतः ही जी काही परीक्षा आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर होत असते, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटकडून ही परीक्षा अरेंज केली गेलेली आहे की विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहावेत आणि शिक्षणापासून ते वंचित होऊ नयेत, याच्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना आहे. चला तर आपण आता या परीक्षेची संपूर्ण डिटेल्स जी आहे ती संपूर्ण डिटेल्स आपण पाहूया. तर या परीक्षेसाठी विशेषतः इयत्ता 8वीचे विद्यार्थी क्वालिफाय होऊ शकतात. तर पहा, इयत्ता 8वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन, प्रतिभावंत या शब्दाचाच मुळात अर्थ आहे की त्यांच्यातील असणारे टॅलेंट ओळखून आपणाला ही एक्झाम जी आहे ही एक्झाम घ्यायची आहे. शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांचा सर्वोत्तम शिक्षण मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी आणि आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी, म्हणजे ते विद्यार्थी या शिक्षणाच्या प्रवाहातून वेगळे होऊ नयेत, ते या प्रवाहामध्ये राहावेत, याच्यासाठी ही जी काही NMMS एक्झाम जी आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून घेतली जाते. तर बघा, ही जी एक्झाम आहे ते आयोजन कोण करतं, कोण घेतं ही एक्झाम, तर केंद्र शासनामार्फत मानव संसाधन विकास मंत्रालय, त्यालाच आपण MHRD म्हणतो, नवी दिल्ली यांनी 2007-8 पासून, म्हणजे 2007-8 या शैक्षणिक वर्षापासून ही जी काही NMMS एक्झाम आहे ती सुरू केलेली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत विविध केंद्रांवर ही परीक्षा आयोजित केली जाते. आता या परीक्षेमध्ये नेमकी शिष्यवृत्ती किती मिळते, तर मी सांगितल्याप्रमाणे
ही शिष्यवृत्ती दर शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास, म्हणजे प्रत्येक विद्यार्थी या शिष्यवृत्तीमध्ये जर पात्र झाला तर त्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी 5 वर्षांसाठी दरमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला त्यांना 1,000 रुपये म्हणजे वार्षिक 12,000 रुपये म्हणजे एकूण 5 वर्षांसाठी ही जी काही शिष्यवृत्ती योजना आहे ती विद्यार्थ्यांना पुरवली जाते. म्हणजेच 12×5 = 60 म्हणजे 12×5 = 60,000 रुपये यांना टोटल मिळतात. शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी आता काही अटी आहेत पहा. इयत्ता 9वीतून इयत्ता 10वी व इयत्ता 11वीतून व इयत्ता 12वीमध्ये प्रथम संधीमध्ये पास होणं अपेक्षित आहे. म्हणजे तो विद्यार्थी कोणत्याही इयत्तेमध्ये नापास होता कामा नये. तो प्रत्येक इयत्तेमध्ये फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास होणं अपेक्षित आहे. इयत्ता 10वीमध्ये म्हणजे जर या विद्यार्थ्यांना इयत्ता 11वीमध्ये आणि 12वीमध्ये जर ही शिष्यवृत्ती लागू व्हायची असेल, म्हणजे इयत्ता 8वीमध्ये 9वीमध्ये 10वी मिळाली, परंतु 11वी आणि 12वीमध्ये सुद्धा ही शिष्यवृत्ती जर त्यांना मिळत राहायची असेल तर यांना 10वीमध्ये किमान 60% गुण मिळणे अपेक्षित आहे. आणि SC आणि STच्या विद्यार्थ्यांसाठी थोडीशी सूट आहे की जे 55% जरी ते पास झाले तरी सुद्धा त्यांना ही शिष्यवृत्ती 11वी-12वीसाठी चालू राहू शकते. ओके. आता सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी, माध्यमिक कारण इयत्ता 8वी पर्यंत तसेच माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या मार्फत ही घेतली जाते किंवा दिली जाते. ओके. म्हणजे इथं तुम्हाला या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन कोण करतं, ही शिष्यवृत्ती योजना कशासाठी घेतली जाते, याचे महत्व काय आहे हे आता आपण पाहिलं. याच्यानंतर या परीक्षेमध्ये आवश्यक पात्रता काय काय आहे पहा. NMMS एक्झाम शिष्यवृत्ती परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये इयत्ता 8वीत शिकत असलेला विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ही जी परीक्षा आहे ती देऊ शकतो. आता पहा, कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील असणाऱ्या ज्या काही स्कूल आहेत या स्कूलमध्ये ही परीक्षा जी आहे ती परीक्षेतील या स्कूलमधील असणारे कोणतेही विद्यार्थी जे आहेत इयत्ता 8वीतील ते ही परीक्षा देऊ शकतात. आता याला आवश्यक पात्रता काय काय आहे पहा, की खालील अटी पूर्ण करणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी या परीक्षेत बसू शकतात. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा पालकांचे म्हणजेच आई वडील दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न हे 3,50,000 पेक्षा कमी असावे. म्हणजे 3.5 लाखापेक्षा जास्त त्या कुटुंबाचं उत्पन्न नसावं. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापन प्रमुखांचा व इतर तहसीलदारांचा तलाट्यांचा गत वर्षीचा आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदर उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवावा. म्हणजे काय की गत वर्षीचा म्हणजे गेल्या वर्षीचा, कारण कधीही आर्थिक वर्ष हे गेल्या वर्षीच्या आर्थिक उत्पन्नाचा दाखला जो आहे तो तहसीलदार आपल्याला देत असतात आणि तहसीलदारांचाच उत्पन्नाचा दाखला याच्यासाठी लागत असतो. आणि हा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी आपल्या स्कूलमध्ये तो आपल्या फाईलला जतन करून ठेवायचा असतो. जेव्हा तो विद्यार्थी पात्र होतो त्यावेळेस त्याचा प्रस्ताव सादर करावा लागतो आणि तो प्रस्ताव पुढे गेल्यानंतर त्या विद्यार्थ्याला ती शिष्यवृत्ती त्या वर्षीपासूनच चालू होते. विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी इयत्ता 7वीमध्ये किमान 55% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. आणि अनुसूचित जाती म्हणजे SCच्या स्टुडंटसाठी तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजे SC आणि STच्या स्टुडंटसाठी किमान 50% गुण या विद्यार्थ्यांनी मिळवणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर आता हे झाली विद्यार्थ्यांसाठीची असणारी पात्रता की म्हणजे त्यांच्याकडं उत्पन्नाचा दाखला 3.5 लाखापेक्षा कमी असावा आणि त्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 7वीमध्ये किमान 55% आणि SC आणि STच्या स्टुडंटसाठी 50% किमान गुण जे आहेत ते मिळवणं अपेक्षित आहे. आता या परीक्षेसाठी कोण अपात्र राहू शकतो तर पहा, विनाअनुदानित शिकणारे विद्यार्थी, विनाअनुदानित शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी. आता विनाअनुदानित शाळा आपल्याला माहिती की नॉन ग्रँटच्या बऱ्याचशा शाळा या असतात, तर त्या शाळेतील विद्यार्थी या परीक्षेस पात्र राहू शकत नाही, कारण मुळातच ही शासकीय आणि अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांसाठी असलेली योजना आहे.
त्याचबरोबर केंद्रीय विद्यालय, जे सेंट्रल गव्हर्नमेंट कडून चालवणारं जे केंद्रीय विद्यालय असते, त्या केंद्रीय विद्यालयातील सुद्धा विद्यार्थी या परीक्षेला पात्र नसतात. जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, बघा जवाहर, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक जवाहर नवोदय असते विद्यालय, तर त्या विद्यालयामध्ये सुद्धा शिकणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र नसतात. शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी. आता शासकीय वसतिगृह असतात बघा, की ज्या विद्यार्थ्यांना तिथं सवलती दिल्या जातात आणि त्यांचं शिक्षण पूर्ण केलं जातं, असे विद्यार्थी सुद्धा या परीक्षेसाठी अपात्र राहतात. तसेच सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी, ज्या आर्मी स्कूल्स असतात, तिथले सुद्धा विद्यार्थी या परीक्षेसाठी अपात्र राहू शकतात. ठीक आहे, हे झालं पात्रतेसंबंधीच आपण पाहिलं. एनएमएमएस एक्झाम शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड कशी केली जाते? आता कशा पद्धतीने केली जाते? आपण ज्या स्कॉलरशिपच्या एक्झाम देत असतो, जसे की तुम्ही 5वी मध्ये स्कॉलरशिपची एक्झाम देता, नवोदय एक्झाम देता किंवा इतर बरेचशा ज्या एक्झाम्स आहेत, मंथन एक्झाम आहे किंवा ऑलिम्पियाड एक्झाम आहे, या सर्व एक्झाम ज्या घेतल्या जातात, सेम त्याच पद्धतीनं एनएमएमएस एक्झाम सुद्धा अरेंज केली जाते. जसे की विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकामार्फत OMR पद्धतीने करण्यात येते. म्हणजे OMR शीट्स असतात आणि त्याच्यावरती विद्यार्थ्यांना ते जे काही सर्कल्स आहेत ते भरीव करावे लागतात. उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना वजा गुण, निगेटिव्ह मार्किंग पद्धतीचा अवलंब केला जात नाही. बघा, या परीक्षेची सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ही परीक्षा निगेटिव्ह मार्किंगने घेतली जात नाही. खबरदारीचे सर्व उपाययोजना यांचा विचार करून बिनचूक गुणयादी तयार करण्यात येते. बघा, सर्व प्रकारच्या बिनचूक प्रकारच्या पद्धतींचा इथं वापर केला जातो. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या, विमुक्त व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गीयांसह दिव्यांग विद्यार्थी आरक्षणातील केंद्र शासनाने निश्चित केलेल्या कोट्यानुसार जिल्हानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. म्हणजे कोणते कोणते विद्यार्थी याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात? तर अनुसूचित जातीचे, अनुसूचित जमाती म्हणजे ST, विमुक्त भटक्या जमाती म्हणजे NT चे सर्व कॅटेगरीज याच्यामध्ये येतात, इतर मागासवर्गीय म्हणजे OBC आणि विशेष मागासवर्गीयांसह ह्या सर्व विद्यार्थ्यांना याच्यामध्ये निवड करण्यात येत असते. एनएमएमएस एक्झाम शिष्यवृत्ती परीक्षा दिल्यानंतर कोठ्यानुसार व राज्यांच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसार गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. म्हणजे जिल्ह्यानुसार त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचं जे मेरिट्स आहे, ते मेरिट्स त्या ठिकाणी लावलं जातं आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यांची निवड ही होत असते. तर राष्ट्रीय पातळीवर एनएमएमएस शिष्यवृत्तींची संख्या 1,00,000 इतकी आहे. म्हणजे एकूण दरवर्षी 1,00,000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ही दिली जाते. महाराष्ट्रासाठी 11,782 इतका कोटा निश्चित करून दिलेला आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी बघा तर किती आहे? तर 11,782 एवढे जे स्टुडंट्स आहेत, हे एवढे स्टुडंट्स आपल्या महाराष्ट्रामधून दरवर्षी या परीक्षेमध्ये सिलेक्ट होत असतात. यानुसार संवर्गनिहाय आरक्षणानुसार तसेच दिव्यांगांसाठी, अपंगांसाठी प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार जिल्ह्यासाठीचा जो कोटा व विद्यार्थ्यांच्या जात संवर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पात्र ठरवता येते. म्हणजेच काय, की तुमच्या कॅटेगरीनुसार मेरिट लागतं. SCचं वेगळं मेरिट लागणार, STचं वेगळं लागणार, OBCचं वेगळं मेरिट लागणार, अशा प्रत्येक कॅटेगरीचं जे मेरिट आहे ते वेगळ्या पद्धतीने लागत असतं. त्यांना एनएमएमएस एक्झाम शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दरमहा 1,000 रुपये, मी अगोदरच तुम्हाला क्लिअर केलेलं आहे की प्रत्येक महिन्याला जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांना 1,000 रुपये मिळत असतात आणि वार्षिक 12,000 म्हणजे 12 महिन्यांचे 12,000 रुपये त्या विद्यार्थ्यांना मिळतात. आता एनएमएमएस एक्झाम रिझल्ट परीक्षेचा निकाल कधी जाहीर केला जातो? आता परीक्षा तर घेतली जाणार आहे आणि विशेषतः ही जी एक्झाम आहे ती प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्याच्या आसपास म्हणजे डिसेंबर महिन्यामध्येच अरेंज केली जाते. जर चुकून विशेषतः 10 डिसेंबरच्या आसपास ही एक्झाम घेतली जाते, पण चुकून जर कोणता हॉलिडे आला, कोणत्याही प्रकारची अडचण आली तर
इकडं म्हणजे त्या परीक्षेचे ज्या तारखा आहेत त्या थोड्याशा इकडं तिकडं जाऊ शकतात, परंतु डिसेंबर महिन्यामध्येच ही परीक्षा अरेंज केली जाते. अपवादात्मक कोरोनाच्या काळामध्ये ही परीक्षा थोडीशी लांबलेली होती. अदरवाईज ही परीक्षा ही डिसेंबर महिन्यातच होते आणि तिथून पुढं किती महिन्यांमध्ये बघा, याचा रिझल्ट जो आहे ते 2 ते 3 महिन्यांमध्ये परीक्षा झाल्यानंतर 2 ते 3 महिन्याच्या आत जाहीर केला जातो आणि सदर परीक्षेचा निकाल व निवड याद्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळावर ही परीक्षेचा निकाल जो आहे तो डिस्प्ले केला जातोय. ठीक आहे. याच्यानंतर आपणाला NMMS एक्झाम शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम नेमका काय आहे, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय होतं की आपल्याला एक्झामला बसायचंय, परंतु त्या परीक्षेमध्ये नेमकं आपल्याला कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत, कोणते सब्जेक्ट असतात, या सर्व गोष्टींची अडचण निर्माण होत असते. म्हणून आपण विशेष करून हा व्हिडिओ बनवलेला आहे की अशा सर्व विद्यार्थ्यांना की ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेतील कोणत्याही प्रकारची माहिती नाही, तर असे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहून किमान त्या परीक्षेला बसतील आणि ज्या विद्यार्थ्यांमध्ये खरंच गुणवत्ता आहे असे विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहज सिलेक्ट होऊ शकतात. कारण शिष्यवृत्तीच्या तुलनेत ही एक्झाम काठिण्य पातळीच्या बाबतीत जर पाहायचं झालं तर थोडीशी कमी आहे. त्यामुळं सहज जे काही जे कॅटेगरीमधील असणारे जे स्टुडंट्स आहेत ते या परीक्षेला पात्र होऊ शकतात. तर बघा, अभ्यासक्रम काय आहे, तर NMMS एक्झाम शिष्यवृत्तीसाठी 2 पेपर, किती पेपर असतात, तर 2 पेपर असतात, 2 विषय असतात की ज्याच्यामध्ये बौद्धिक क्षमता चाचणी, त्याला आपण मॅट म्हणतो, मेंटल ॲबिलिटी टेस्ट, आणि शालेय क्षमता चाचणी, त्याला आपण शालेय क्षमता चाचणी स्कूल ॲबिलिटी टेस्ट असं आपण या दोन्ही एक्झामचं जे काही 2 जे पेपर्स आहेत ते पेपर्स या ठिकाणी घेतले जातात. आता बौद्धिक क्षमता चाचणीमध्ये नेमकं कशा प्रकारचे प्रश्न किंवा काय नेमकं असतं त्या एक्झाम मध्ये, तर बौद्धिक क्षमता चाचणी ही एक प्रकारे मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारण भाव, विश्लेषण आणि संकलन याच्याशी रिलेटेड असणारे जे इंटेलिजन्सचे जे क्वेश्चन्स असतात याच्यामध्ये जवळपास 90 बहुपर्यायी क्वेश्चन, बहुपर्यायी म्हणजे त्याला ऑप्शन्स असतात आणि ते प्रश्न विचारले जातात. आता कार्यकारण भाव तुम्ही बघता की इंटेलिजन्स मध्ये आपल्याला बरेचसे जे काही क्वेश्चन्स असतात, सहसंबंध ओळखा किंवा जे आपले अल्फाबेट्स वरती आढळणारे क्वेश्चन्स आहेत किंवा मिरर इमेज आहेत, वॉटर इमेज आहेत, म्हणजे आकृत्यांशी रिलेटेड क्वेश्चन्स आहेत, अशा सर्व प्रकारचे क्वेश्चन्स या भौतिक क्षमता चाचणीमध्ये येत असतात. आता शालेय क्षमता चाचणीमध्ये पहा, सामान्यतः इयत्ता 8वी आणि 8वी 7वी आणि 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित हे जे काही क्वेश्चन्स आहेत ते विचारले जातात. म्हणजे थोडक्यात तुम्हाला ही परीक्षा देण्यासाठी इयत्ता 7वी आणि 8वीचा जो सिलेबस आहे तो पूर्ण सिलेबस तुम्ही रीड करणं गरजेचं आहे, वाचणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये नेमके कोणते कोणते विषय येतात, तर सामान्य विज्ञान म्हणजे आपण जनरल सायन्स म्हणतो ज्याला, सामान्य विज्ञान, सामान्य विज्ञानावर आधारित एकूण 35 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात, 35 क्वेश्चन्स. आणि समाजशास्त्राचे, आता समाजशास्त्रामध्ये नेमकं कोणते कोणते, तर आपण खाली अजून उपविषयानुसार त्याची गुण विभागणी पाहणार आहोत. तर समाजशास्त्रामध्ये एकूण 35 गुण आणि गणित 20 गुण. पहा, समाजशास्त्राचे 35 आणि गणिताचे 20 गुण असे एकूण आपल्याला 90 क्वेश्चन्स 90 मार्क्ससाठी अशा 3 विषयांवरती आधारित एक पेपर असतो की जो आहे शालेय क्षमता चाचणीचा. पहिला बुद्धिमत्तेचा 90 प्रश्नांचा 90 मार्क्ससाठी असणारा एक पेपर आणि शालेय क्षमता चाचणीचा असणारा एक पेपर, असे 2 पेपर आपल्याला या ठिकाणी विचारले जातात. ओके. त्यानंतर आता याच विषयांमध्ये म्हणजे सामान्य विज्ञान, समाजशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये नेमके इतर सब सब्जेक्ट कोणते आहेत किंवा उपविषय कोणते आहेत, तर सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र. भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स वरती आधारित आपल्याला 11 क्वेश्चन्स, 11 क्वेश्चन्स आहेत. रसायनशास्त्र आपण ज्याला केमिस्ट्री म्हणतो, केमिस्ट्रीशी रिलेटेड असणारे 11 क्वेश्चन्स आणि जीवशास्त्र बायोलॉजी त्याच्याशी रिलेटेड असणारे 13 क्वेश्चन्स. मग बायोलॉजी मध्ये पुन्हा बॉटनी आणि झुलॉजी, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र
असे 13 क्वेश्चन्स, असे एकूण 35 क्वेश्चनची विभागणी इथं केली जाते. त्यानंतर आहे समाजशास्त्र. आता समाजशास्त्रामध्ये इतिहास 15 मार्क्स, नागरिकशास्त्र 5 मार्क्स आणि भूगोल 15 मार्क्स, असे एकूण 35 मार्क हे समाजशास्त्रावर आधारित आहे. आणि गणित, आता गणित मध्ये नेमके कोणते क्वेश्चन्स असतात, तर तुमच्या 7वी आणि 8वी मधील असणारा जो तुमचा रेग्युलर पाठ्यपुस्तक आहे, त्या पाठ्यपुस्तकातील असणारे जे काही सर्व टॉपिक्स आहेत त्याच्यावर आधारित 20 गुण जे आहेत ते तुम्हाला याच्यावर विचारले जातात. आय थिंक तुम्हाला कोणते विषय, त्या विषयांमधील सब सब्जेक्ट कोणते आहेत हे सर्व तुम्हाला डिटेल्स कळाले असेल आणि त्याच्यामध्ये किती मार्क्स तुम्हाला विचारले जातात, म्हणजे सब सब्जेक्ट नुसार किती मार्क्स साठी ही एक्झाम असते. याच्यानंतर आपण NMMS एक्झाम शिष्यवृत्ती परीक्षा माध्यम. आता ही जी काही NMMS एक्झाम आहे ती मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती ते इंग्रजी म्हणजेच इंग्लिश मीडियम, तेलुगू आणि कन्नड मीडियम अशा वेगवेगळ्या मीडियमचे स्टुडंट्स ही जी एक्झाम आहे ते देऊ शकतात. मग बघा किती माध्यम आहेत, मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड. जवळपास 4 माध्यमाचे विद्यार्थी, 7 माध्यमाचे विद्यार्थी या NMMS एक्झामला पात्र ठरू शकतात किंवा ती एक्झाम देऊ शकतात. म्हणजे इंग्लिश मीडियमच्या स्टुडंटसाठी सुद्धा ही एक्झाम अरेंज केलेली आहे. इतरही उर्दू, हिंदी, गुजराती, तेलुगू, कन्नड सुद्धा विद्यार्थी यामध्ये भाग घेऊ शकतात किंवा याला पात्र राहू शकतात. आता यामध्ये बघा सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येते. म्हणजे तुमचं जर माध्यम मराठी माध्यम असेल आणि काही स्टुडंट्सला समजा सेमीचे स्टुडंट्स असतील तर काही विद्यार्थ्यांना मराठीमधील काही शब्द जे आहेत, विशेषतः सामान्य विज्ञानाचे प्रश्न, त्यामध्ये मराठीतून असणारे काही शब्द त्यांना लवकर अंडरस्टँड होत नाहीत. मग अशा वेळी अशा विद्यार्थ्यांना इंग्रजीचा प्रश्न बाजूलाच दिला जातो की तो प्रश्न रीड करून त्यांना त्या सामान्य विज्ञानाचे प्रश्न सहज लक्षात येतात. कारण सुरुवातीपासून त्यांनी ते सायन्स मधून स्टडी केलेलं असतं आणि अचानक त्यांना जर मराठीमधून जर प्रश्न समोर आला तर ते थोडेसे गोंधळतात. म्हणून ही एक चांगली सुविधा या परीक्षेमध्ये दिलेली आहे की मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्रित देण्यात येते. विद्यार्थ्यांना यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येते. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातात. मग आता 2 ज्या एक्झाम आहेत आपल्या, म्हणजे जी बौद्धिक क्षमता चाचणी आणि जी शालेय क्षमता चाचणी आहे, या 2 वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिली जाते. प्रत्येक प्रश्न क्रमांकापुढे पर्याय 4 वर्तुळे असतात. ठीक आहे. योग्य पर्याय निवडून निळे किंवा काळे बॉलपेननी पूर्णतः रंगवून उत्तर नोंदवायचे असते. पेन्सिलचा वापर केलेली अपुरी, अंशतः रंगवलेली उत्तरे गुण दिले जात नाहीत. म्हणजे पेन्सिलचा वापर चालत नाही किंवा अर्धवट रंगवलेलं जे काही सर्कल आहे किंवा अंशतः रंगवलेलं आहे ते इथं म्हणजे ग्राह्य धरलं जात नाही, त्याला मार्क्स मिळत नाही. एकापेक्षा, कारण ही संगणकीकृत तपासणी होत असते त्यामुळे तिथं कम्प्युटरच त्याला ऍक्सेप्ट करत नाही. एकापेक्षा अधिक वर्तुळात रंगविलेला उत्तरे, चुकीच्या पद्धतीने नोंदवलेली उत्तरे, व्हाईटनरचा वापर, बरेचसे विद्यार्थी व्हाईटनर्स वापरतात, खाडाखोड करून नोंदवलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जात नाही. हे सर्वात महत्वाचं आहे, कारण बरेचशा विद्यार्थ्यांना समजत नाही की एखाद्याने अर्धवट गोल रंगवला असला जरी तुमचं उत्तर बरोबर असलं तरी सुद्धा तुम्हाला मार्क्स मिळत नाही. मग तुम्ही कन्फ्यूज होता की नेमकं मी माझं उत्तर बरोबर असतानाही तिथं चूक का दिलं. तर त्याच्यासाठी तुम्ही ते जे काही 4 वर्तुळे असतात त्यापैकी जे योग्य उत्तर आहे तर त्याला पूर्ण सर्कल रंगवणं, व्यवस्थित रंगवणं, त्यासाठी निळ्या किंवा काळ्या बॉलपेनचा वापर आपण करणं अपेक्षित आहे. जेल पेन किंवा शाई पेन याचा वापर करायचा नाही. आता NMMS एक्झाम शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत. आता ही ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत बहुतांशी प्रत्येक शाळामधील असणारे जे मॅनेजमेंट आहे तेच हे सगळे फॉर्म जे आहेत ते कलेक्ट म्हणजे भरून देतात
परंतु काही स्टुडंट्स असे असतात की त्यांना म्हणजे काही शाळांमध्ये वैयक्तिक फॉर्म भरण्यासाठी सुद्धा सांगू शकतात, परंतु जनरली असं होत नाही. तर NMMS एक्झाम शिष्यवृत्ती परीक्षेचा अर्ज ऑनलाईन इथं दोन तुम्हाला वेबसाईट्स दिलेल्या आहेत. त्या दोन वेबसाईट्स वरती तुम्ही फिलअप करायचं आहे. www.mscepune.in व nmmsmsce.in या दोन वेबसाईट्स वरती आपण हे फॉर्म फिलअप करायचे. ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्यांच्या जातीचे प्रमाणपत्र, खूप इम्पॉर्टंट बघा, जातीचे प्रमाणपत्र, दिव्यांगत्व, अपंगत्व प्रमाणपत्राची खात्री करूनच जात व दिव्यांगत्वाची माहिती भरावी. म्हणजे जे विद्यार्थी हँडिकॅप्स असतील तर त्यांचे जे प्रमाणपत्र असतात तर त्या प्रमाणपत्राचं काळजीपूर्वक पाहूनच तो फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी, म्हणजे एक पासपोर्ट साईज फोटो तिथं त्या विद्यार्थ्यांचा आवश्यक असणार आहे. स्कॅन करून तो त्या फॉर्म वरती अपलोड करावा लागतो. ऑनलाईन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांच्या माहितीत चुका दुरुस्त करावयाच्या असल्यास सदर चुकांची दुरुस्ती प्रवेश पत्र मिळण्याच्या पूर्वी करणं शाळांना बंधनकारक आहे. म्हणजे काय की तुमचे रिसिट्स जे आहेत किंवा तुमचे आवेदनपत्र आहेत, हॉल तिकीट्स जे आहेत ते तुम्हाला मिळण्याच्या अगोदर तुम्हाला एडिटचा ऑप्शन असतो. तोपर्यंत जर तुम्हाला काही त्याच्यामध्ये डाऊट वाटला, काही चेंजेस करावेसे वाटले तरच ते करता येतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करता येत नाही. आता प्रवेश पत्रानंतर कोणतीही दुरुस्ती होत नाही. इथं आपण या NMMS एक्झामची संपूर्ण डिटेल्स जी आहे ती तुम्हाला इथं पुरवलेली आहे. तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, ज्यांना कोणाला या NMMS एक्झाम मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना आपला हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायचा आहे. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूच्या बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे अशीच तुम्हाला काही कॉम्पिटिटिव्ह एक्झामशी रिलेटेड असणारे जे काही व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज आपल्या मॅथ्स एक्सप्लोरर या युट्यूब चॅनल वरती मिळून जातील. ओके, सो आता तुम्हाला याच्यानंतर इतरही अनेक कॉम्पिटिटिव्ह एक्झामशी रिलेटेड असणारे सर्व जे काही इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. धन्यवाद.